कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. शुक्रवारी 21 फेब्रुवारीच्या रात्री कर्नाटकातल्या चित्रदुर्ग इथं कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला काळं फासून बस चालकाला सुद्धा मारहाण केल्याची घटना घडली होती. याच घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर कन्नड संघटनांनी केलेल्या या कृत्याचा निषेध नोंदवण्यात आला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत हा परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकातून कर्नाटकात जाणारी वाहतूक यावेळी रोखून धरण्यात आली. तर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारला इशारा देत कर्नाटकच्या बसवर भगवा ध्वज फडकवला. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नयन यादवाड यांनी. नमस्कार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल खरं तर मुंबईहून बेंगलोरला गेलेली एसटी महामंडळाची गाडी जी आहे ती पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने येत होती. मात्र चित्रदुर्ग येथे कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी गाडीला अडवलं आणि मराठी भाषा येते का नाही म्हणत चालकाला आणि एसटीला ते काळं फासलं. यानंतर आता शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली आहे. कोल्हापूरमध्ये कर्नाटकच्या ज्या एसटी आहेत त्यांना अडवण्यात आलेलं आहे आणि आता खरं तर या एसटी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करत आता या कन्नड खरं तर या एसटीवर आता भगवा ध्वज जो आहे तो फडकवण्यात आलेला आहे. काही शिवसैनिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल. आज खरं तर इथं महाराष्ट्राच्या एसटी चालकाला काळं फासलं, एसटीला काळं फासलं. हे आम्ही कन्नडकांचं हे कधीही कदापि सहन करणार नाही. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जे काय तिने कर्नाटकामध्ये आगाऊपणा केलेला आहे, आमच्या एसटी चालकाला तोंडाला काळं फासलं, एसट्या अडवल्या, तासन तास वेटीच धरलं. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हे सुद्धा त्यांना दाखवून देणार आहे की कर्नाटकातले कित्येक कन्नडी भाषिक लोक इथं राहत आहेत, त्यांना सुद्धा मराठी येत नाहीये. पण आम्ही कुठेतरी त्याला समजावून घेण्याची भूमिका करतो. पण आमच्या मराठी माणसावर सातत्यानं ते आरोप करतात किंवा सातत्यानं त्यांच्यावर संकट आणण्याचा प्रयत्न करतात. आम्ही हे कदापि सहन करणार नाही. आम्ही सुद्धा त्यांना दाखवून देऊ की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राहायचं असं तुम्हाला सुद्धा मराठी आलं पाहिजे आणि अन्यथा तसं नसेल तर या कर्नाटकवाल्यांची आम्ही पळताबोळ थोडी केल्याशिवाय गाड्या अडवलेल्या आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनातील एसटीतले भास्कर जाधव जे ड्रायव्हर आहेत त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केली. गेली 50 वर्षात मराठी भाषिकांच्यावर अत्याचार करणं हेच कर्नाटक गुंडांचं काम आहे. म्हणून आज उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या कर्नाटकांना जाब विचारण्यासाठी आज इथं आम्ही आलोय. इथून जर अशा पद्धतीने जर होत राहिलं तर जसं उत्तर आम्ही आज या एसटीला भगवाचा झेंडा बांधून दिलाय. पुढच्या या एसटीची काचेची खडीसाखर केल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. अगदी जर पाहायला गेलं तर शिवसैनिक गप्प बसणार नाही अशी भूमिका जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर जोरदार घोषणाबाजी जी आहे ते सध्या कार्यकर्त्यांकडे सुरू आहे. असं काही शिवसैनिक जे आहे ते आणखी जाणून घेऊयात. काय सांगाल, आज खरं तर गाड्या अडवण्यात आल्या, काय नक्की मराठीच्या ड्रायव्हरला काळं फासलं, कन्नड वेदिका संघटनेचा निषेध करून भगवा झेंडा आज कर्नाटकच्या गाडीवर दाखवलाय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरित कर्नाटकच्या एसट्या थांबवाव्या. एसट्या थांबवाव्यात अशी मागणी आहे. जोरदार आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि कर्नाटक सरकारचा निषेध जो आहे तो व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे आता पुढे आता तात्पुरतं काय वेळा महाराष्ट्रामधून जी एसटी सेवा जी आहे ती सध्या कर्नाटककडे थांबवण्यात आलेली आहे. मात्र कुठंतरी याचा आता उद्रेक जो आहे तो होताना पाहायला मिळतोय. काल रात्री बेंगलोर मुंबई जी आपली एसटी महामंडळाची गाडी आहे त्याचे कर्मचारी जाधव हे घेऊन येत होते. चित्रदुर्ग इथं आल्यानंतर नेहमीप्रमाणेच कन्नड वेदिकांचा तो रहमान किडा वळवायला आला आणि त्याने आपल्या जाधवांना आपल्या मराठी माणसाला मारहाण केली. नंतर त्याला कन्नड बोलायला सक्ती केली. त्याला हे कुठला न्याय चाललाय, काय चाललंय, हे सरकार काय करतंय. माझी अशी मागणी आहे त्या कर्नाटक सरकारने ताबडतोब त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करा
ताबडतोब गुन्हे दाखल करा त्यांच्यावर. महाराष्ट्र शासनाने सुद्धा ह्या गंभीर बाबत मराठा माणसाला तिथं तुम्ही मारतायत, तिथं कन्नड सक्ती करतायत, याबाबतीत ह्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लक्ष घालणं गरजेचं आहे. आता भविष्यामध्ये आज त्यांनी ट्रेलर दाखवलाय. आम्हाला सुद्धा महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने पुरा पिक्चर दाखवायला गेला. आम्हाला पुरा पिक्चर, एक सुद्धा कर्नाटकी गाडी किंवा ड्रायव्हर चालवू शकणार नाही अशी त्यांची परिस्थिती करून टाकीन आम्ही. त्यामुळं कर्नाटक सरकारने सुरळीत चालला असताना अशा पद्धतीने कन्नड वेदिके जर त्रास देत असतील, मारहाण करत सक्ती करत असतील तर त्यांना वेळीच आवरा, नाही तर त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील आणि ते तुम्हाला महागात पडेल. Thank you.